घेण्यासाठी आली. स्पर्धेत तुम्ही सहभाग घेतला. इथे मान्यवर या नात्याने त्याबद्दल आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. चला सामना खेळला जात आहे. शैलेश खाडेकर 2 षटकारांसाठी, बियान खाडेकर 11चे सर्व आमचे मित्र प्रकाश खाडेकर यांच्या वतीने आपल्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते कॅश प्राईज आपण घेऊन जावं. बघा जी लढत आहे टेंबडे विपक्ष पालेश्वरी या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच ग्रामस्थ मंडळ क्रिकेट संघ वल्लभ संघाच्या विरोधात भिडणार आहे. चला आमचे प्रकाश खाडेकर, वियान खाडेकर 11चे सर्व त्यांच्या शुभ हस्ते शैलेश खाडेकर यांचा 1000 या कॅश प्राईजने ते गौरव केला जात आहे. 2 षटकारांची त्यांनी आताशबाजी केली. अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक, शांततेचे प्रतीक, व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार लक्ष्मण गडगे यांच्या शुभ हस्ते हा गौरव करण्यात येत आहे. चला मॅच इज ऑन. टेंबोडे 40+ वर्सेस पालेबुद्रुक 40+. आपण ही मॅच पाहतोय. बॅट्समन ऑन स्ट्राईक रुपेश उलवेकर, नॉन स्ट्राईक प्रमोद भोपी. ऑन ए बॉलिंग ट्रॅक पहिलाच बॉल कनेक्ट. रुपेश उलवेकर स्वतःचा फॉर्म दाखवत असताना आला हा षटकार. शंकुनाथ गडगेच्या बॉलवर पहिला षटकार आणि सुरुवात झाली षटकाराने. शुभारंभ आपण पाहतोय रुपेश उलवेकरच्या बॅटमधून. पुन्हा तीच चुकी केली का प्रमोद भोपीने जी मागच्या मॅच मध्ये केली होती. आणि आता मात्र 1 धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 7. तिसरा चेंडू आपण पाहतोय शंकुनाथ गडगे समोर प्रमोद भोपी. चांगला चेंडू मात्र समजू दिला नाही. वेगवान गोलंदाज आपण पाहिलं. वेग आहे, टप्पा अचूक, लाईन आणि लेंथ परफेक्ट
आणि निर्धाव चेंडूची समाप्ती धावसंख्या 7 आपण पाहतोय शंकुनाथ गडगेकडून. अतिशय चांगली गोलंदाजी होती. अशा पद्धती गोलंदाजी झाली ना की टेंबोडे संघामध्ये ती ऊर्जा आपण पाहायला मिळते. रमाकांत पाटील यांचं कमबॅक झालंय. रमाकांत सर म्हणजे एक चांगले फलंदाज आणि गोलंदाज, माझे आवडता प्लेअर आपण पाहतोय. आता मात्र प्रमोद बोपीने केला कनेक्ट. चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. या ओव्हरमध्ये आलेत आतापर्यंत धावसंख्या 13. 4 चेंडू झालेत. 5वा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला कनेक्शन. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. नितीन तांडेल ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली, त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. आणि जर यंगस्टर्स इथे मॅच पाहत असतील तर त्यांनी या 40+ कडून आता शिकायला पाहिजे. एकही अंपायरच्या डिसिजनला ऑब्जेक्शन नाही पूर्ण दिवसाभरामध्ये. पण कालच्या मॅच दिवसामध्ये 10 टीममधून कमीत कमी 8 संघांनी अंपायर बरोबर हुज्जत घातली असेल. हा यंगस्टर क्रिकेटचा इनडिसिप्लिन क्रिकेट आपण काल पाहिला. आणि तुम्हाला आता 40+ डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळतं आजच्या दिवसामध्ये. हे शिकणं गरजेचं आहे. तुमचा खेळ बोलला पाहिजे, तुमचं तोंड बोलता कामा नाही मैदानामध्ये. हे क्रिकेटचं सर्वात उत्तम आणि सर्वात गरजेचं गुणमंत्र तुम्हाला मी आज देतोय. आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. मकरंद मस्कर प्रमोट झालाय. या मकरंद मस्करने स्वतःच्या ताकदीवर प्रमोशन मिळवलं आहे. मागच्या काही दिवसामध्ये जर पाहिलं 2 आठवड्यामध्ये या मकरंदने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे म्हणून त्याचं प्रमोशन सेकंड बॉलर म्हणून झालं आहे. आता मात्र मकरंद मस्कर समोर नितीन तांडेल. पालेश्वरी टीमकडे ताकद आहे. मात्र चांगला चेंडू, अचूक चेंडू. 1 धाव मिळाली. आणि अर्जुन भोईर, मी ज्यांना मिस केलं होतं कारण आपण सुभाष भोईरनं पाहिलं, संतोष भोईरनं पाहिलं होतं, अर्जुन भोईर बाकी होते आणि तेही आता मैदानात खेळताना आपण पाहतोय. अर्जुन भोईर ज्याने मुंबईच्या कित्येक खेळाडूंना संधी दिली, रायगडच्या कित्येक खेळाडूंना संधी दिली, तेच अर्जुन भोईर आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. पडगे संघाची एंट्री 2-3 वेळा टाकली होती आणि आमच्यावरही प्रेम त्यांनी दाखवलं होतं. त्यासाठी अर्जुन भोईर तुमचं मनापासून धन्यवाद. बोलूया मॅचकडे. मकरंद मस्कर सेकंड बॉल. रुपेश उल्लेकर थांबणार नाही. कनेक्शन प्रॉपर आहे. षटकार. आणि या 6 धावाने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. आता मात्र फुलटा चेंडू. रुपेश उल्लेकर थांबणार नाही. आला हा गगनभेदी षटकार.
आतापर्यंत चांगलं, आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडूमध्ये बॅक टू बॅक आता 2 षटकार पाहायला मिळाले. आता मात्र तिसरा षटकार रुपेश शुलेकर ऑन फायर. कमबॅक केलंय. आतापर्यंत डील फक्त षटकार आणि चौकार मध्ये होते. एक धाव तर मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? पाले टीम आहे, चान्स तर घेणार, मात्र विलास पाटील बॉल शोधत असताना एकच धाव समाधान मानतोय. आता मात्र धाव संख्या धावफलकावर आपण जी पाहतोय 39. लगातार 3 षटकारसाठी संतोष शेठ भोईर यांच्याकडून 1000चं पारितोषिक होतं आणि ते 1000चं पारितोषिक रुपेश उल्वेकर यांना मिळालंय. आता मात्र नितीन तांडेल ऑन स्ट्राईक. मात्र मकरांनी थोडंसं काळीच भांड्यात पडला असेल, कारण स्ट्राईक रोटेट झाली आणि मात्र काही फरक पडत नाही. कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग चुकलंय, एलिव्हेशन चुकलंय आणि शेवटच्या बॉल वर आला विकेट. अंत झाला गोड. आगमन होत आहे. सन्माननीय भगतवाडी सुकापूर येथील सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश भगत यांचे सुपुत्र प्रिन्स भगत युवा उद्योजक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय युवा उद्योजक विनीत सुनील मस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्ताने 10 गाव चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आणि काही क्षणातच पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या स्पर्धेकरता काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. सन्माननीय जनार्दन आगलावे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर्स विजयदादा चिंद्रंकन वलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमचे सचिन शेठ चौधरी मनपूर्वक आपलं स्वागत आहे आणि बोलूया सामन्याकडे. 39 धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 39. दिनकर बारसे यांच्याकडून दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्या आहेत. एक जबरदस्त आणि सिनियर कॉमेंटेटर पाले बुद्रुक यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला चेंडू ऑफ स्टिकला टाकला होता, कनेक्ट केलाय षटकार आणि या 6 धावाने धावसंख्या आल्या आणि सोबत नो बॉल म्हणजे बोनस 6 म्हणता येईल. लाईन आणि लेंथ चुकली, रुपेश उल्वेकर चुकणार नाही. आला हा षटकार. धावसंख्या 46. पहिला चेंडू फ्रीटचा असेल, रुपेश उल्वेकर चुकी करणार नाही. लाईन आणि लेंथ शोधण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. फ्रीट हा निर्धाव आला की एक कॉन्फिडन्स बिल्ड करतो गोलंदाजामध्ये आणि तो गोलंदाजामध्ये नक्की कॉन्फिडन्स बिल्डअप केला असेल. रुपेश उल्वेकर आतापर्यंत जबरदस्त खेळी करतोय, जवळजवळ 4 षटकारासहित खेळतोय. प्रमोद 1 6 1 चौकार. नितीन तांडेलने कनेक्ट केला होता, षटकार पोचू शकला नाही, एलिव्हेशन मिळालं नाही. आणि आता मात्र रुपेश उल्वेकर 5 चेंडूंचा खेळ बाकी. शॉर्ट अप लाईनचा चेंडू ऑफ स्टिकच्या बराच बाहेर जाणार चेंडू वाईट दर्शवलाय आणि वाईटच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 47. वारंवार चुकी करतोय, इनडिसिप्लिन गोलंदाजी आपण म्हणता येईल, कारण कुठल्याही पद्धतीने लाईन आणि शोधण्याचा प्रयत्न. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकलाय, कनेक्ट केला, टायमिंग चुकला. 1 धाव तर मिळाली, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. शंकुनाथ गडगे तिथे सज्ज, चांगली क्षेत्ररक्षण आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर पाहतोय 49. आणि हा नो बॉल. पुन्हा बोनस फ्रीटचा बॉल असेल. आता मात्र गिफ्ट मिळत चालल्यात पाले टीमला आणि रुपेश शुल्वेकर ते इनकॅश करतोय, रिडीम करतोय आपल्या पॉईंट्सला. प्रत्येक नो बॉलला फायदा उठवण्याचा प्रयत्न.
50 धावसंख्या झालेल्या आहेत. कोणता चला हे बुवा ताकद नको लावू, बाहेर बस, हे जास्त हे नको करू त्याच्या. आता मात्र शेवटचे किती बॉल एक पण नाही, एकच चेंडू फेकलाय आतापर्यंत. दुसरा चेंडू कनेक्ट करण्याचा प्रयत्न, फ्लॅट सिक्स. आता मात्र निवृत्ती भोरने केली चुकी आणि आला हा षटकार. या षटकार धावसंख्या धावपळकावर आपण पाहतोय 56, आपतक 56. अजून बॉल उरलेत 4 आणि या 4 मध्ये किती मोठी धावा येतील, की 4 बॉल चांगले टाकले जातील येणारा काळवेळ सांगेल. मात्र मॅच चांगली होतीये, ज्यासाठी ट्रॉफीसाठी दोन्ही संघ खेळतायत. पाले टीमने आपलं काम तर अचूक केलंय, आता मात्र टेंबोर्डे टीमला ते काम करावं लागेल. गोलंदाजांनी तिन्ही गोलंदाजाचा विचार केलं तर शंकूने खर्च केला 18 धावा, त्याच्यानंतर मकरंद म्हस्करने खर्च केला 21 धावा आणि त्यानंतर रमाकांत पाटील आतापर्यंत खर्च करतोय 3 नो बॉल, 12 धावसंख्या 2 बॉलमध्ये खर्च केल्या ना. 12 कसे जास्त असतील. तिसरा चेंडू कनेक्ट केला, 1 धाव तर मिळाल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? पाले टीम आहे, धावणार 100%. पाला टीम आहे, या टीमला वरदान आहे, जडीबुटी खाऊनच हे लोक जन्माला येतात. पाले टीम आपण पाहतोय, कारण ज्या पद्धतीने यांची रनिंग बिटवीन द विकेट्स आहे ना, आदिवासी टीम बरोबर यांची मॅच लावली तर मला वाटतं आदिवासी हरतील, पण पाले टीम जास्त धावेल, कारण यांच्या रनिंग बिटवीन द विकेट्स अतिशय चांगली असते नेहमी आपण पाहतो. म्हणजे हॅलो हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक असेल. आता मात्र रुपेश शुल्वेकर स्ट्राईक लाव, सिंगल हँडेड बॅटिंग करतोय. आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न, नकार दिलाय. 1 धाव बाईच्या स्वरूप मिळाली असती, मात्र नकार दिला. त्याने स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवलाय, स्वतः स्ट्राईक घेणार. आता शेवटचे 3 चेंडू बाकी, 13 चेंडू 41 वर खेळतोय. 2 चेंडू किती बॉल आहेत? 3 चेंडू 41 वर खेळतो रुपेश शुल्वेकर. आता मात्र 7वी 50 होईल का? पाले टीमला काय वाटतंय? जर तुम्हाला वाटत हो तर जोरदार टाळ्या वाजवा रुपेशसाठी. इथे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन झाल्यानंतर रुपेश उलवेकर यांनी षटकाराने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे स्वागत केलेलं आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचं या क्रीडा स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. स्पर्धा ऑर्गनायझर सुभाष भोईर टेंबोडे आणि राजेश कातारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपलं, मी सुभाष भोईर सर यांच्या वतीने आमचे सचिनदादा चौधरी असतील यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चेंडू कनेक्ट केला षटकारासाठी फ्लॅट 6 आणि फ्लॅट 6ने धावसंख्या धावपळकावर पाहतो आणि मला वाटतं 50 कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रुपेश शुल्वेकर साठी.